पावसात नोटा भिजण्याची, वारंवार वापरामुळे फाटण्याची आणि लवकर खराब होण्याची चिंता आता लवकरच भूतकाळात जमा होऊ शकते. कारण भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच आरबीआयने देशात प्लास्टिक अर्थात पॉलिमर नोटा आणण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार आरबीआय लवकरच पॉलिमर नोटांचा पायलट प्रोजेक्ट सुरू करू शकते. या नोटा सध्याच्या कागदी नोटांपेक्षा अधिक मजबूत, सुरक्षित आणि टिकाऊ असतील. त्यामुळे त्या सहज फाटणार नाहीत आणि पाण्यात भिजल्यानंतरही खराब होणार नाहीत. पॉलिमर नोटा म्हणजे विशेष प्रकारच्या प्लास्टिक फिल्म पासून तयार करण्यात आलेल्या नोटा. यासाठी पॉलिमर सबस्ट्रेट नावाच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. या नोटांमध्ये प्रगत सुरक्षा वैशिष्ट्ये असल्याने बनावट नोटांवरही मोठ्या प्रमाणात आळा बसू शकतो. ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि ब्रिटनसह अनेक देशांमध्ये पॉलिमर नोटांचा यशस्वी वापर सुरू आहे. आता भारतातही हा प्रयोग यशस्वी ठरला तर लवकरच आपल्या हातात फाटणार नाहीत आणि भिजणार नाहीत अशा नव्या प्लास्टिक नोटा दिसू शकतात. या नव्या बदलाबाबत तुमचं मत काय आहे? भारतात पॉलिमर नोटा सुरू करणं योग्य ठरेल का? कमेंट करून नक्की सांगा.